साठवाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले नाथा नाथा इलाय काय दादा नू हे दगड फेकून दे सगळे एक दिसता कामा नाही वय वय पांडू कळला ना काय ता पांडू या दगड गमेल्या ठेवचे आहात हा चल जमा कर बघू वय वय करतय दगडाचं पाऊस इलो ना तोंड बंद कर आणि काम कर मी पण मदत करते तू किती जातस बाबा खूप दगड आहेत उचलतील ते मी सांगितलं होतं ना अण्णा इथेच आहेत काय चालला हा घरात काय होता आणि तुका काय सुचता किती असा बडबडत राहतस एकदा वाचलंस ना मग आता तरी या खोल सोड आणि तोंड बंद करून थाय बस बाबा सोडा ना दादाला तू कप राव किंवा असं सुधारण्यात नाही हा बघ गणेशा तुझा करतस त्याचा राग येतो माका पण आता तू समजावण्याच्या पलीकडे गेलस म्हणून मी काय बोलत नाही पण हा जर असाच चालू राहिला तर मीच तुका घराच्या बाहेर काढेन हा अहो काय करतस ह्या हात सोडा आधी त्याचा बरा नाही ते का मग ह्या का गप राहू सांग घरावर दगड पडले आणि ह्याचं बडबड सुरूच हा ह्या का ताप कमी हा ज्याचं बोलणं ऐकत बसायचा मी सांगतोय ते खरं आहे सरिता आधी एका माझ्या डोळ्यासमोर घेऊन जा नाही त्याची सालपट काढेन आता गणेशा बाळा तू आज चल आधी हा कुरवात बसते का शेपारून तूच ठेवलंस ना गणेश चल बाबा आत. नाथा लवकर हातावर वय वय बाहेर दगडांचा खच पडलाय. घाबरलायस काय आहे माधव तू प्रत्येक गोष्टीला इतरांसारखा रिॲक्ट व्हायला लागलाय. एक प्रोफेसर एवढा कसा घाबरू शकतो. तो सुद्धा एक माणूसच आहे ना. हो पण त्याला प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक घटनेचा सारासार विचार करता येतो ना. हे सगळं त्या पलीकडचं आहे. व्हॉट डू यू मीन. निलिमा आपण घरात असतो आणि अचानक घरावर दगडांचा पाऊस पडतो. ही गोष्ट सिरियस आहे. माधव ते दगड पडले तेव्हा तू कुठे होतास. मी आई दत्ता सरिता अभिराम सगळे आतच होतो. म्हणजे दगड कोणी फेकलेत ते तुम्ही पाहिलेलं नाही. नाही हेच म्हणायचंय मला. दगडांचा पाऊस पडला असं सगळं काही नसतं. कोणीतरी ते मुद्दामून फेकले असतील. आपल्या डोळ्यांना जे दिसतं
त्यावरच विश्वास ठेवायला हवा. हो हो. मला एक गोष्ट सांग, तुला घरावर दगड पडल्याचा आवाज आला? हो, तू घरावर दगड मारताना कोणाला पाहिलं? मी खोलीतच होतो. तू जर घरावर दगड मारताना कोणाला पाहिलं नाहीस तर तू इतक्या खात्रीने कसं सांगू शकतेस की हे मुद्दाम करतंय कोणीतरी? म्हणजे तुला माझं म्हणणं पटत नाही. असं काही नाहीये, पण एकदम अचानक एवढे दगड घरावर पडणं म्हणजे कोणालाही भीती वाटणारच ना. हीच भीती नाहीशी कर आणि हे जे काय घडलं त्याचा नीट विचार कर. कदाचित उत्तर सापडेल आणि तुला माझं म्हणणंही पटेल. हो. दत्ता, ही लोक गावाकडून वेळ जाता काय? हो, माझ्या भाईला सांगलेन आणि खिशात घेऊन जा आणि काय तर खरं जाग्यावरच जाऊन बघ. पांडू अय रे, झाला या असं केव्हा झाला? काल रातच्या मी आत बसले होते ना. मी होतोय, पूर्वाताई होती, आठीसबा होते, गणेशा होतो, छायाताई बोलत होती. आम्ही बोलत होतो ना तेव्हा एक दगड पडलो, आवाज दिलो मोठ्यान, मग दुसरं दगड पडलो. असे दगडावर दगड पडतच होते. यो असो दगडाचा पाऊस. या काय माहितीये का, भूतात की नाहीतर असं दगडाचा पाऊस पडत नाही. माका माहित आहे ना. या दत्ता भाऊ ना, दत्ता भाऊ पण घाबरलेत, पण ते बोलत नाही, आपल्याला दाखवत नाही, घाबरलेत. ते बसलेत ना, तर माका दगड उचलूक त्यांनी सांगितलं. दगड उचलतस ना? हा उचलतंय थांबा. तर दगड उचलून आता मी असे 10-12 काय मेल्या? हा? तुका काय सांगितलेला? इथं बाता काय मारू बसलस? काय सांगितलेलं तुका? काय सांगितलेला? अरे दगड उचलाय सांगितलेलं ना? उचलते आधी मान तरी सोडा. दगड मेला. दगड उचलतय. हे बघा, तुमका कळला म्हणून तुम्ही येला. आम्ही बघतो काय करायचं. येवा तुम्ही. कोण असा रे तो? कोण असा? वाटतं जाताना त्याचा फटके पडताली त्याच्यावरती. माझ्या घरावर वाकडी नजर ठेवतात. या बघ, कोणी एक माझ्या घराचा वाकडा करू शकणार नाही. ज्याची नजर असा ना माझ्या घरावर, त्याचा वाटतं जाताला. छाया, आज जा. कित्याक रे, कित्याक आज जाव? हा? आपल्या घरावर एक दगड पडलेले असत. हा? छाया, ज्यांनी कोणी केलेला असं ना त्याला भोगूक लागतला. छाया, आपण आज जाऊया. चल चल बघू. सोड, छाया, सोड म्हणते ना. छाया, छाया. तू करतास या सगळा? तू करतास? ए, हा? अगं, तू उठलास आमच्या वाईटावर? तू का घरात येऊ नाही म्हणून करतास या सगळा? छाया. हा? अगं लेकी काढून ठेवलंस घरात. हा? त्यांनी तुझं मन भरलं नाही. गिळूक बघतास सगळा. बघताय मी कसा गिळशिता. ए छाया, आज चल दे. छाया. काय करतास छाया? आज चल. आय सोड मका. ह्याचा आज काय खरा नाही. अगं, आत्या आज चल. घे, सोड गो मका. ते कसं कळू तर नाही. तू इथं बघतेस काय? ह्याचा आज काय खरा ते नाही. का आत घेऊन जा. लोकांना किती तमाशो. हिची फटकी पडली ह्याच्याती. वाटलं जातला ह्याचा. माझ्या घराकडे वाट बघता. बोल सुषमा. माझा नंबर पाठ केलास की काय? नाही, सेव्ह केलाय. बरा, माझ्या कामाचं काय? कुठलं काम? एवढ्यात विसरलास? या बघा, या घरात वाद तर चालूच राहतील. ते काय संपणाऱ्यातले नाही हत. माका माझो वाटो हवो आणि औशीच्या बांगड्यो सुद्धा.
बघतो मी. ते तर तुम्ही बघशालच, पण जरा लवकर लवकर सगळा होक वया. ठेवते. आत्या पाणी घे. नको माका. ज्यांनी ह्या केल्या ना माका त्याच्या नरडीचो गोट घेवतो असा. गप्रव गे बाय गप्रव. आपल्या नशिबात जा लिवला हा ना तर होतला. काय करतलो आपण? ह्या बघा हे कोणाक काय चावचा नाही. जा काय चावचा असा ना तर माझा जातला. पण लक्षात ठेवा ज्यांनी ह्या केल्या ना ते का भोगोचा लागतला. आत्या बस इथे. काय करू गो बसान. या घराची लेक असे ना. तुझ्या बापाशी जेवढो त्रास जाता तेवढं माका पण जाता. पण आता असा आरडाओरडो करून काय होणारा? मग काय करायचा? गप्रवायचा. अगं मोठ्याने ओरडून काय होणार आहे छाया? फक्त तमाशा होईल. बरोबर बोलतोस तू. मी तमाशा करतोय. तुका काय पडलेली नाही रे घराची. आमका पडलेली या. हे बघ छाया, तमाशा करण्यापेक्षा ना पुढे काय करायचंय याचा विचार करू. तू कर विचार. शिकलेला असस ना. अगं तुला अभिरामा तू बोला नको. आत्या अगं अभि काकाच्या बोलण्याचा राग नको मानू. बरोबर बोलतोय तो. बरं माझं तरी ऐकशील. हे बघ असा आरडाओरडा केला तर बाहेरचे लोक जमा होतील आणि मग काही ना काही प्रश्न विचारतील. खरा हा. त्यांका बाता मारूक काय जाता. आपला काय होता तर आपल्याक माहित हा. कोण काय बोलताना तर बघतायच मी. अण्णांची लेक असे. आजवर या घराकडे कुणी नजर वर करून बघितलेली नाही. आणि आज दगडावर दगड पडतात. ज्यांनी या केले ना त्याचं नाही नपट जातो. आत्या अगं असं सगळं बोलून आपणच आपल्यावर वाईटपणा का ओढवून घ्यायचा. देव बघतोय ना काय होतंय ते. तू आधी शांत हो. काही बोलायचं नाही. छाया, अगं ती पूर्वा बघ किती समजूतदार आहे ते. निदान तिचं तरी आहे. हा नाही बोलायचंय मी काय. माझं बोललेलं चालणार नाही मग तुमका. मी माझ्या खोलीत पडान राहतो. ए छाया, छाया अगं आई, अगं हिला समजाव जरा. किती रागावते ती. सगळ्यांका नुसता राग येता. ऐकून कोणी घेत नाही. आहे सगळा सोडा तुम्ही. मी काय म्हणते हे जे काय चालला ना ता लय भयंकर असा. आता घरावर दगड पडूक लागले. उद्या घरावर दरोडा पडतलो. काळजी घेऊक होई. हे काय सांगून येता काय? मग काय करायचं म्हणतोस तू? आतल्या खोलीत दागिन्यांचा डबो आणा. तो तुम्ही माझ्याकडे देवा. मी जपून ठेवतोय तो. तो मी व्यवस्थित ठेवला हा. तू का हय? जा आतमध्ये चाय ठेव जा. हॅलो. हॅलो. हा अगं सॉरी हा, मला फोन उचलायला उशीर झाला. घरी सगळे ठीक आहेत ना? दगड पडले ना घरावर. तुला कसं कळालंय? अहो अशा गोष्टी वाऱ्यासारख्या पसरतात. तुझ्या घरात जे काही घडतं त्याची चर्चा गावभर होते. मग मला पण कळणारच ना. सगळे टेन्शन मध्ये आहेत. काल रात्री अचानक दगड पडायला लागले घरावर. कोणाला काही झालं नाही ना? नाही, कुणाला काही नाही झालं. आम्ही सगळे घरातच होतो. देविका, तुझ्या आई बाबांना पण कळालं असेल नाही? नाही, पण कळणारच ना. तू काळजी नको करू. हे ना लवकरात लवकर सगळं संपणार आहे. हे तुम्ही नाही ना ठरवू शकत. अगं निलिमा वहिनी म्हणत होती हे ना मुद्दामून कोणीतरी करतंय. मला तर काहीच कळत नाही. पण गावातल्या सगळ्या चर्चेनंतर लोकांनी आई बाबांना विचारलं, या असल्या घरात देणार का मुलगी? मग
मला वाटतं आता आपण फारसा उशीर करायला नको. मला पण लवकरात लवकर लग्न करायचं आणि या सगळ्यातून बाहेर पडायचं. होईल सगळं. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. आपण भेटू लवकरच. ठेवते. हो. आहे छाया ते खोलीतून बाहेर येल्या नाही खोलीतच हा. त्यांका थयच बसूक सांगा. एकदा बोलत राहिलं की बोलतच राहतात. बघितलास ना लोकांसमोर कसा तमाशो केल्यानी. तू आता विषय काढू नकोस. माका काय हाऊस नाही हा. पण आता मी सांगतोय तर ऐकशील तू. काय जरा घर साफ करून घेऊया. सगळा सामान हय थय पसरलेला हा. बरा कधी करणार आहेस ते? आता कधी तर बघूया. ते दगड पण कौलासून खाली पडले होत. मग ते सगळं सरिता करणार का? मग आणखी कोण हा? अगं आम्ही सगळे आहोत ना. हो आपण सगळे मिळून घर साफ करूया. हा बघ दत्ता पण आला. दत्ता आज आपण सगळं घर साफ करायचं. कसं? अरे असं काय बघतोय? अरे आम्ही पण घरातलेच ना. मग फक्त सरिताने का करायचं? हा चला चला उभे राहू नका. चला कामाला लागा. आता हो आत्ता. मी वर जाऊन निलिमा आणि आर्चिसला आमची रूम साफ करून घ्यायला सांग. मी हसलं काय तर बघतोय. अब्बा मी पूर्वाक घेऊन आमची खोली साफ करते. बर माझा मी करी. पण त्या अडगळीच्या खोलीत तू नको तर सामान बाहेर काढू खोया. ते मी बघतो. झालं? एकटे काय करणार तुम्ही? मग छायाला सांग. पण आत्ताच साफसफाईला सुरुवात करा म्हणजे दुपारपर्यंत सगळं पूर्ण होईल. कसं? बरं. मी आधी निलिमाला सांगून येतो. हा चला 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 लागूया कामा. आरती जरा ये रे. काय? जरा हे काढ. एक मिनिट थांब. तू ये बाजूला. व्हॅक्युम क्लीनरनी काम करणं किती सोपं असतं ना. हो पण ही अशी साफसफाई करायला मजा येते ना. ठेव. मी काय काय बघायचा एकटा. अगं सगळेच साफसफाई करताय. जा चाय ठेव जा माझ्यासाठी.
डोका धरला हा माझा. हो सगळ्यांसाठीच ठेवते. माधवा हा अगं जरा ही ठेव चित्तोयस. काय करतेस? तुझ्या नाही झेपायच्या. दे बघू इथे. अगं काय टाकलंयस अरे, एवढं? अरे. वजन कुठलंय? काय आहे? पाडशीत माधवा. शहरात जाऊन माणसा नाजूक होत तसं म्हणतात ता काय खोटा नाही हा. खरंच ग, आता मला पण वाटायला लागलंय की मी नाजूकच झालोय. ए देवा. हा चालला हा काय तुमचा? हा सगळं पसारो अजून तसंच ठेवलेलो हा. अगो झाला सगळा आवरून झाला. फक्त कचरो काढूच राहिलो. काय? आणि हा हय कित्याक ठेवलेला हा? माझी